किलोमीटर जाऊन पाणी घेऊन येतात, कुठून पाणी घेऊन येतात एवढं सांगा फक्त. पाणी संदर्भात बोलणार का? समस्या सांगा काय आहे, किती दिवसापासून नाही पाणी? नक्कीच या ठिकाणी ओवा कॅम्पला तर परिस्थिती अतिशय वाईट आहे. तुम्ही बघत असाल कसे प्रत्येक घरासमोर ड्रम ठेवले आहेत इथल्या नागरिकांनी, कारण अतिशय वाईट 4-4, 5-5 दिवस या ठिकाणी पाणी येत नाही. आम्ही सिडकोशी आणि महापालिकेशी संपर्क साधला, ते सांगितलं का येत्या सोमवारी आम्ही काम चालू करतो आणि नवीन वाहिनी टाकून यांना वेगळा प्रेशरनी कसा पाणी देता येतील. परंतु हा पाणी तात्पुरत्या स्वरूपात आहे, कारण आज अरविंदजी म्हात्रे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही येत्या 17 तारखेला आंदोलन चालू केलेलं आहे की नवी मुंबईचा जो पाणी आम्हाला नाही देत तर आम्ही तो आमच्या ताब्यात घेऊ. कारण हा जो मोरबे धरण होता, हा सिडको आणि महाराष्ट्र शासनाने जो सिडको क्षेत्र आहे, कामोठा, कलंबोली, तलोजा आणि नवी मुंबईचा क्षेत्र आहे, ह्यांनाच पाण्याची व्यवस्थेसाठी तो डॅम बांधला होता. परंतु त्यावेळी त्या सत्ताधाऱ्यांनी नवी मुंबईच्या त्यांनी तो हा डॅम त्यांच्या महापालिकेला हस्तांतरण केल्यामुळे आम्ही या पाण्यासाठी मुकलेले आहोत. परंतु पाणी हा सर्वांचाच हक्क आहे पाण्यावर, त्याला कोणी बोलू शकत नाही की माझा आहे, कारण हा पाणी हा मूलभूत अधिकार आहे जगण्यासाठी या नागरिकांसाठी. आम्ही त्यांना विनंती केली, विरोधी पक्ष नेते साहेबांनी त्यांच्या महापौरांना विनंती केली, आयुक्तांना केली, सर्व ज्यांना मुख्यमंत्री असो, मुख्यमंत्री असो, कालच खासदार साहेब आहेत त्यांना काय आम्हाला पाणी द्या, कारण पनवेलची जनता ताणलेली आहे. आज बघत असताना ओव्या कॅम्पात ही परिस्थिती, तशीच परिस्थिती पूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रात आहे. आणि आम्ही काय मागतो, आता 20 देता आम्हाला 30 दे, कारण आमचा हक्काचं 75 MLD पाणी आम्हाला खऱ्या अर्थाने नवी मुंबई महापालिकेने त्या मोरब्या डॅमचे दिला पाहिजे. परंतु तरीसुद्धा आम्ही 30 MLD मारतो, काय त्या 30 MLD मध्ये आमची थोडी तरी ताण भागेल. परंतु हे हा सरकार असो किंवा मुंबई महापालिका, हे आमचा कुठलाही आमची मागणी मान्य करीत नाही. म्हणून येत्या 17 तारखेला आम्ही अरविंदजी म्हात्रे असो, आमचे सर्व आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, सर्व पनवेलचे नागरिक मोठ्या प्रमाणे आंदोलन करतील आणि ज्याला जो जबाबदार काय आमच्या अनुचित घटना असतील ते महापालिका असेल किंवा सरकार असेल. कारण आज जनतेची अवस्था बघा, पाणी ज्या मूलभूत घटक आहेत, पाणी, शिक्षण, आरोग्य हे तर जाऊ दे, पण पाणी तरी द्या. खऱ्या अर्थाने जे शिक्षण असो, आरोग्याचे ते सेवा द्यायला पाहिजे आणि मूलभूत घटक आहे पाणी, तोच महापालिका असो. कारण या ठिकाणी सर्व सत्ताधारी आहेत, आमदार यांचे आहेत, खासदार यांचे आहेत, मुख्यमंत्री यांचे आहेत, पंतप्रधानांचे आहेत. परंतु या आमच्या सर्वसामान्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा न देण्याचं काम हे सत्ताधारी करत आहेत. म्हणून या सर्व गोष्टीसाठी आम्ही येत्या 17 तारखेला मोठ्या प्रमाणे या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. या सर्व ज्या ठिकाणी जे महापालिकेच्या मार्फत ज्या गोष्टी होत नाही त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी आमचे विरोधी पक्ष नेत्यांनी ठरवलं आहे, ज्या ठिकाणी महापालिका करत नाही त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष जाऊ. आपल्यासारखे आमचे पत्रकार मित्र आहेत त्यांना घेऊन जातो आणि कशी वाईट परिस्थिती, विदारक परिस्थिती प्रत्येक गावागावात आहेत. परंतु येत्या महिनाभरात आम्ही आयुक्तांशी बोललो का महिनाभरात इथली आम्ही कामे करून देतो. परंतु ही विदारक परिस्थिती, आज महापालिकेचा 5,000 कोटीची अर्थसंकल्प सादर केला, पूर्ण महाराष्ट्रात बजेट सादर झाला, परंतु पनवेलचा अजून पण मंजुरीसाठी शोकांतिका आहे. कारण हे बजेट सादर होत नाही तिथपर्यंत ही कामं होत नाही. परंतु आमचे विरोधी पक्ष नेते, आमचे सर्व सहकारी घटक पक्षांचे आम्ही गावागावात जातो, शहरात जातो, ज्या तिथे जे होत नाही काम ते करण्याचं काम आपल्या मार्फत, जनतेच्या मार्फत करण्याचं काम नक्कीच करू. किती MLD कुठल्यासाठी? पनवेलसाठी. पनवेलसाठी सध्या जे नवी मुंबई महापालिका 20 MLD देतो, आमचा म्हणणं 10 MLD तरी सध्या वाढवून दिला तरी पण बराचसा पनवेलची ताण भागली जाणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.